एखाद्या देशाचं यश आपण मोजतो तरी कसं? फक्त पैशांवरून? की तिथल्या लोकांच्या आनंदावरून? आज आपण हेच बघणार आहोत की राष्ट्रीय यशाची ही व्याख्या, ही कल्पना नेमकी कशी बदलते आहे. चला, ह्या विश्लेषणाची सुरुवात एका एकदम मूलभूत प्रश्नानं करूया. खरंच श्रीमंत देश म्हणजे नेहमीच एक चांगला देश असतो का? हा एक अगदी सामान्य समज आहे नाही का? पण आज आपण त्यालाच थोडं आव्हान देणार आहोत. तर इथे ना दोन मुख्य विचारप्रवाह आहेत. एका बाजूला आहे राष्ट्रीय उत्पन्न, म्हणजे सरळ सरळ देशाची कमाई, आणि दुसऱ्या बाजूला आहे मानवी कल्याण, म्हणजे लोकांच्या जगण्याची गुणवत्ता. खरा संघर्ष, खरी चर्चा याच दोन कल्पनांमध्ये आहे. हे अजून सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल ना, तर एक मस्त उपमा आहे. असं समजा की आर्थिक वाढ म्हणजे एखाद्या व्यक्तीचा पगार, फक्त एक आकडा. पण आर्थिक विकास म्हणजे त्या व्यक्तीचं संपूर्ण आरोग्य, त्याची कौशल्य आणि त्याचा आनंद. आता फरक जास्त स्पष्ट होतोय, बरोबर? चला तर मग याच विषयात जरा खोलवर जाऊया. आपल्या पहिल्या भागात आपण वाढ आणि विकास या दोन अतिशय महत्त्वाच्या संकल्पना नीट समजून घेणार आहोत. पहिली संकल्पना आहे आर्थिक वाढ. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर देशाच्या उत्पन्नात झालेली वाढ. हे पूर्णपणे आकड्यांवर, संख्यांवर आधारित मोजमाप आहे. जसं की अरे वा, जीडीपी वाढला. आणि दुसरी, जी अधिक व्यापक संकल्पना आहे, ती म्हणजे आर्थिक विकास. यात फक्त उत्पन्न नाहीये, तर लोकांच्या जीवनाची गुणवत्ता, त्यांचं आरोग्य, शिक्षण या सगळ्याचा विचार केला जातो. ही स्लाइड बघा, यातून दोन्हीतला फरक एकदम स्पष्ट होतो. आर्थिक वाढ ही फक्त संख्यात्मक आहे, तर विकास हा गुणात्मक पण आहे आणि संख्यात्मक पण. वाढीचं लक्ष फक्त उत्पन्नावर असतं, तर विकासाचं लक्ष मानवी कल्याणावर केंद्रित असतं. तर मग या सगळ्या तुलनेतून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय निघतो? तो हा की विकासासाठी वाढ आवश्यक आहे, पण ती पुरेशी नाही. म्हणजे वाढ ही विकासाची पहिली पायरी असू शकते, पण तो संपूर्ण प्रवास नाही. बरं, मग जर फक्त जीडीपी पुरेसा नाहीये, तर प्रगती मोजायची कशी, हा प्रश्न येतोच. आणि इथेच उत्तर म्हणून समोर येतो मानव विकास निर्देशांक, म्हणजेच HDI. चला बघूया, हे नेमकं आहे तरी काय. तर झालं असं की 20व्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक अर्थतज्ज्ञांना हे जाणवायला लागलं की देशाचं यश केवळ पैशात नाही मोजता येणार. आणि याच विचारातून 1990मध्ये डॉक्टर महबूब उल हक आणि अमर्त्य सेन यांच्या प्रेरणेने UNDPने HDI जगासमोर आणला. HDI मागची जी मूळ कल्पना आहे ना, ती डॉक्टर मेहबूबुल हक यांच्या या एका शक्तिशाली वाक्यात दडलेली आहे. ते म्हणाले होते की विकासाचा खरा उद्देश लोकांच्या स्वातंत्र्याचा आणि त्यांच्या निवडीच्या संधींचा विस्तार करणं आहे, फक्त देशाचं उत्पन्न वाढवणं नाही. आणि हीच कल्पना HDIचं 3 मुख्य स्तंभांमध्ये आपल्याला दिसते. पहिलं म्हणजे लोकांचं आरोग्य आणि त्यांचं आयुर्मान, दुसरं म्हणजे त्यांचं शिक्षण आणि ज्ञान, आणि तिसरं म्हणजे त्यांचं जीवनमान. या तिन्हींना मिळून खरा विकास मोजला जातो. आता HDI मोजतात कसा? तर याची एक सोपी प्रक्रिया आहे. सगळ्यात आधी आरोग्य, शिक्षण आणि उत्पन्न या तिन्हींसाठी वेगवेगळे गुण काढले जातात. मग या तिन्ही गुणांना एकत्र करून एक अंतिम गुण तयार होतो आणि त्या आधारावर देशांची रँकिंग ठरवली जाते. चला एक खरं उदाहरण बघूया. 2023मध्ये भारताचा HDI स्कोर होता 0.685. आता या आकड्याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ असा की या स्कोरमुळे भारत जगातल्या 193 देशांमध्ये 130व्या स्थानावर आहे आणि मध्यम मानव विकास असलेल्या देशांच्या गटात येतो. पण ही गोष्ट इथेच संपत नाही. विकासाबद्दलची आपली समज जशी जशी वाढती आहे, तशीच ती मोजण्याची साधनंही अधिक प्रगत होत आहेत. आता आपण HDIच्याही पुढे जाऊन काही नवीन निर्देशांकांवर एक नजर टाकूया. यातला पहिला आहे IHD. हा HDIचाच एक सुधारित प्रकार म्हणता येईल. तो देशातल्या आरोग्य, शिक्षण आणि उत्पन्नामधली असमानता लक्षात घेतो, त्यामुळे आपल्याला विकासाचं अधिक खरं, अधिक वास्तववादी चित्र मिळतं. आता भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर या असमानतेमुळं आपल्या संभाव्य मानव विकासापैकी जवळपास 30% नुकसान होतं. याचा अर्थ काय? तर सरळ आहे, जर सगळ्यांना समान संधी मिळाल्या तर आपली प्रगती खूप जास्त असू शकते. विकासातला आणखी एक खूप महत्त्वाचा पैलू म्हणजे लैंगिक समानता. आणि हे मोजण्यासाठी GII आणि GDI हे 2 निर्देशांक आहेत. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की GII असमानतेमुळे होणारं नुकसान मोजतो, तर GDI महिला आणि पुरुषांमधलं अंतर मोजतो. आणि सगळ्यात नवीन आणि महत्त्वाचा निर्देशांक म्हणजे PHDI.
हा 2020 मध्ये सादर करण्यात आला. याची खासियत काय? तर हा विकासाच्या मोजमापात पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचाही विचार करतो. कारण हे तर स्पष्ट आहे की शाश्वत विकासाशिवाय खरी प्रगती शक्यच नाही. तर या संपूर्ण चर्चेच्या शेवटी आपण प्रगतीकडे पाहण्याच्या एका नवीन दृष्टिकोनापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. आणि यातून एक गोष्ट स्पष्ट होते. आपण जे मोजतो तेच आपल्यासाठी महत्त्वाचं ठरतं. हा आपला संपूर्ण प्रवासच बघा ना. आपण फक्त GDP पासून सुरुवात केली, मग लोकांच्या आरोग्याला आणि शिक्षणाला महत्त्व दिलं, HDI, त्यानंतर असमानता, IHDI आणि लैंगिक भेदभावाचा GII विचार केला, आणि आता आपण आपल्या ग्रहाच्या आरोग्याचाही PHDI विचार करतो आहोत. शेवटी आपण डॉक्टर मेहबूब उल हक यांच्या त्याच मूळ विचाराकडे परत येतो की विकासाचा केंद्रबिंदू हा माणूस आणि त्याच्या निवडीचं स्वातंत्र्य आहे. ही सगळी मोजमापं म्हणजे त्याच दिशेने टाकलेली पावलंच आहेत. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, यानंतर प्रगती मोजण्याचा निकष काय असेल? कदाचित मानसिक आरोग्य किंवा सामाजिक सलोखा? जरा विचार करून बघा.